सक्सेसफुली थर्ड नाईट इज ओव्हर. भेंडी झोपच नाही आली रे थर्ड नाईटला. गॅलरीमधून आणि आज तिसरी नाईट होती आपली, म्हणजे माझी 3 नाईट एवढ्या म्हणजे गेल्या चांगल्या गेल्या. पण माझं खबर बघून वाटत होतं मला की फ्रेश दिसतोय, घंटा फ्रेश नाही मी आतमधून ना. मला अशी एवढी झोप आली ना, भूक तर एवढी लागली आहे. पण म्हटलं व्हिडिओ बनवले पाहिजे ना, व्हिडिओ तर बनवावं लागणार, कारण चॅलेंज घेतले, कंप्लीट झालं पाहिजे, पॅशन फॉलो केलं पाहिजे. काय बोलायचं होतं मला. हां, 3 नाईट झालेल्या ते, आणि आता असं झोपणार आहे दिवसभर. डायरेक्ट जिमला उठणार 5 वाजता. मध्ये जेवण पण नको आहे मला, एकच नाश्ताच फुल करणार आहे. आता उठलो आहे मी, म्हणजे सकाळी 9ला झोपलो होतो, त्याच्यावर डायरेक्ट आत्ताच उठलो आहे. जेवायलासुद्धा उठलो नाही, आणि ऑलमोस्ट 6-7 आवर्सची कंप्लीट रेस्ट झाली. आता आज नाईट ऑफ आहे, आणि आता आपण कुठे जाणार आहे तुम्हाला माहिती आहे, जिमला. आणि जिमला जाण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, रेस्ट. 7 आवर्स 8 आवर्स कंप्लीट रेस्ट. जर तुम्ही प्रॉपर झोपला नाही आणि तसं जिम करत राहिला तर त्याचा काही यूज होणार नाही बॉडीला. ठीक आहे, रेस्ट इज इम्पॉर्टंट. जिममध्ये एंट्री झाली आणि मोकळी होती जिम. मार्गदर्शन दर्शन घेतलं, जिमला सुरुवात केली. दुनिया बदल जाए, वक्त भी गुजर जाए, पर तू जो साथ हो सब ठीक हो जाए. टूटे ख्वाब संभल जाए, रास्ते मुस्कुराए, बस तू जो साथ हो सब ठीक हो जाए. सुबह की पहली रोशनी में तेरा नाम लिखा, हर एक दुआ में बस तेरा ही जिक्र दिखा. कभी थक जाऊं मैं इस भी भरी राह में, तेरा हाथ जो मिले सुकून सा मिल जाए. आंधी आ गई दिल में है मेरे, चुप गई तो क्या अब देखा जाएगा. दिल है टूटा मेरा, मैं इश्क जला कर आ गया. दिल है टूटा मेरा, मैं इश्क जला कर आ गया. आंधी बन के आया हूँ, मेरा हौसला भी अय्याश है. ना तो कारवा की तलाश है, ना तो कारवा की तलाश है, ना तो हम सफर की तलाश. पण समोरचं दृश्य पाहताना असं वाटतंय पुण्यात पुणेकर कमी आणि ट्रॅफिकच जास्त आहे. काय करायचं बा आता. आपण मस्त फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि आपलं पोस्ट वर्कआउट फ्रेश झालं आपण. आणि चला आपल्याला नाईट ऑफ आहे, आणि म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊ बाहेर. चला बघू काय सापडतंय काय. असं काही आपण ठरवलेलं नाही आहे कुठं जायचं आहे, काय करायचं. असंच काहीतरी घ्यायचं होतं, बघू काय भेटतंय का गरजेचं. फालतू आणि इथले प्राईस टॅग बघून माझं बँक अकाउंट हसायला लागलं भाऊ. म्हटलं भाऊ जरा जपून. तरी पण मी काही गोष्टी ट्राय केल्या. पण आता चाललो आहे रूमवर. डिकॅथलॉनमध्ये गेलो पण काय तिथं पटलेलं नाही आहे. ॲक्च्युली माझ्या बँक अकाउंटलाच पटलेलं नाही आहे ते. आपण फसलेलो आहे, ट्रॅप झाले, बाहेर जायची जागाच कळणार नाही कुठे. एंड करणार आहे आजच्या ब्लॉगला. पण म्हटलं जरा थोडं बोलायचं होतं मला. हे 3-4 दिवस झालं मी ब्लॉग करतोय. मला चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले. लोक बोलतात खूप मागे. मला पहिल्यांदा चांगला अनुभव शेअर करतो की बऱ्याच लोकांनी मला ॲप्रिशिएट केलं. मला घरून सुद्धा कॉल आले की काय करतोय तू, काय कशासाठी, काय आहे. आता घरच्यांना प्रश्न पडणारच ना, ऑब्वियस बात आहे. त्यांना काही एवढं माहीत नसतं की बाबा हे सोशल मीडिया काय आहे, काय प्लॅटफॉर्म आहे. पण म्हटलं मी करतोय ते चांगलं करतोय. पप्पा म्हटले बघ भाऊ तुला पटतंय ना कर, कारण पप्पा घरच्यांचा मला कायम सपोर्ट राहिला काही करायला.
आणि लोक ॲप्रिशिएट करतात की बाबा चांगलं करतोय तू, गुड, करत राहा, आम्हाला बघायला आवडेल. त्याच्यामुळे मी काही सोडणार नाही. काही वाईट कमेंट पण आल्या की बाबा तू कामधंदा कर, काय करतोय, जॉब करतोय तर ॲटलिस्ट दुसरं काहीतरी आहे बघ, की काय याने काय होणार आहे तुला. पण मला आहे ना माझं पॅशन फॉलो करायचं. मी त्यांना सांगितलं, निगेटिव्ह कमेंट मी त्यांना काय बोललो नाही की बाबा तुला काय करायचं आहे, तुझं बघ, अजिबात नाही. मी माझं पॅशन ठरवलं कारण मला आवडतं ब्लॉगिंग करायला, कॅमेरासमोर बोलायला आवडतं मला. त्याच्यामुळे मी हे स्टार्ट केलं. मी खूप दिवसाआधी मला करायचं होतं स्टार्ट, पण मी तेव्हा विचार केला की हे 4 लोक काय म्हणतील, हे 4 लोक कोण आहे, का यांचा काय संबंध आहे आपल्याला बोलायचा. आपल्याला ते काय पोचत नाही आहे, बरोबर. आपण त्यांचा विचार कशाला करायचा. आपल्याला काय करायचं आहे नाही आपल्याला माहीत पाहिजे. आपले गोल आहे नाही सेट पाहिजे की बाबा मला आहे ना हे करायचं आहे. मग ते लोक काही करू, लोकांचं कामच आहे. तू जरी असं घरी बसला तरी लोक म्हणणारे काय उन्हाळ काय करतोय, घरी बसतोय, बापाच्या जीवावर जगतोय. तू काहीतरी करायला निघाला, गावात एखादा पोरगा काहीतरी उद्योग टाकू द्या, डेअरी टाकू द्या, किंवा तू इकडं पुण्याला आला जॉबला, काहीतरी लगेच बोलणार मागं. व्याजाने पैसे घेतले असतील कुठून तरी चोरी मारी केली आणि केलाय चालू, काय त्याचं होणार आहे. लोक सगळीकडून नावं ठेवतात, त्यांचा विचार करायचा नाही. हे झाले वाईट कमेंट, पण आपण घ्यायच्या पॉझिटिव्ह. मी सगळ्या कमेंट्स ज्या काय होत्या त्या लोक काय बोलतात ते सगळं पॉझिटिव्हली घेतले. आणि काहींनी सजेशन पण दिले. माझा एक मित्र आहे जोधपूरला असतो, तो नर्सिंगचा स्टडी करतोय. त्याच्या प्रयत्नाला यश येऊ असं मी त्याला व्हिडिओद्वारे सांगतो. पण त्याने सजेस्ट केलं की बाबा, तो म्हटला तू असे ब्लॉग बघतोय, इथं ब्लॉग बघायला कोणाला टाईम आहे, 4 इंचेस ब्लॉग बघत नाही, तुझे ब्लॉग कोण बघणार आहे. मी म्हटलं अरे मला ते कोणी बघू नाही बघू त्याच्यासाठी मी काय करत नाही. मला फक्त कॅमेरासमोर बोलायचं आहे आणि सोशल मीडियावर टाकायचं, ज्यांना आवडते ते बघणार ना, बरोबर. मग तो म्हटला अरे कॉमेडी रील्स तरी कर. आहे डोक्यात ते रील्स पण करणार आहे आपण, कॉमेडी रील्स, पण त्याला सोबत टीम पाहिजे. आता खूप सारं काय करायचं आहे, खूप सारं डोक्यात आहे. एवढं बोलायचं होतं मला की चांगल्या कमेंट आल्या, वाईट कमेंट आल्या, सजेशन दिले लोकांनी, ॲप्रिशिएट करतात ते लोक, चांगली गोष्ट आहे. तर चला आता थोडा ब्लॉग वगैरे एडिट करतो आणि भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही खूप सपोर्ट करताय, मी तुमचं खूप मनापासून आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.